बाबू महेंद्र में ऐसा है क्या? ओम प्राणाय नमः, ओम अपानाय नमः, ओम ज्ञानाय नमः, ओम विज्ञानाय नमः, ओम समानाय नमः। ओम साईराम मौली, ओम साईराम, ओम साईराम, साईराम मौली, साईराम साईराम साईराम। आजचा नाश्ता कांदे पोहे आहेत। ओम साईराम। रावण मौली लिंबू पिळत आहे। नाही होते आता वेळ हात चुन्न पडले त्यामुळे लिंबूच पिता येत नाहीये। साईराम मौली, साईराम। ओम साईराम मंडळी, मी नरेंद्र चंद्रकांत राव राणे तुमचं पुन्हा स्वागत करतो मराठा लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। पालखीमध्ये आहे, जोश कायम आहे, थोडासा थकवा आहे, पण बाबांच्या दर्शनाची आस आहे। जसं जसं बाबांच्या जवळ पोहोचतोय तशी तशी ती उत्कंठा अजून वाढते। आता आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कसारा घाट पाहिलात, आता आम्ही सिन्नरला पोहोचणार आहोत, सिन्नर घाट पार करणार आहोत। प्रत्येक घाटाचं एक वैशिष्ट्य असं, जसं मी नेहमी म्हणतो, आणि या घाटामध्ये सुद्धा सिन्नर घाट आता लागणार आहे। आणि सिन्नर घाट चढतेवेळी जी काय धमाल मस्ती येणार आहे, जी काय साई सेवकांची मौज मजा असणार आहे, ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। ओम साईराम। साई बाबा की साऱ्या भक्तांची आई, माझा शिर्डीचा साई, चला रे जाऊया सारे आपण शिर्डीला पायी पायी। साईनाथ महाराज की डोंबिवली या मंडळाची साई पालखी निघाली। ते घाट चढते वेळी घाटाला नारळ दिला जातो पालखीवरून। ओम साई, साई बाबा की। हा घाट चढायला, आता सिन्नरचा घाट चढायला आपण सुरुवात करतोय। शिर्डीला पायी पायी, चला रे जाऊया सारे आपण शिर्डीला पायी पायी। ओम साई सेवा मंडळ राजाजी पत्र डोंबिवली या मंडळाची साई पालखी निघाली। पालखीचं वैशिष्ट्य असं की फक्त डोंबिवलीपुरतीच मर्यादित न राहता पार अगदी कोकण तळकोकणापासून ते पार कोकणाच्या पुढपासून अगदी घाटावर पासून लोक येतात। माऊली बघा, माऊली नाव सांगा। ओम साईराम, तुषार माऊली। तुषार माऊली आपले कोल्हापूरवरून येतात दरवर्षी। माऊली किती पालखी झाल्यात आता? 9 वर्ष झाली मला पालखी। 9 वर्ष झाली आहेत पालखीला। 9 वर्ष सातत्याने कोल्हापूरवरून येतात माऊली, बरोबर ना? ओम साईराम। ओम साईराम। तुमची अशाच 50 पदयात्रा पूर्ण होऊन जाईल कमीत कमी, ही साईचरणी प्रार्थना। ओम साईराम। श्रद्धा भक्तीचा वसा घेई माझा राजा, घेई माझा राजा, घेई माझा राजा। संपवून सारे कामे चला, संपवून सारे कामे चला, चला रे भाई भाई, चला रे जाऊया सारे आपण शिर्डीला पायी पायी,
राजाची पत्र डोंबिवली या मंडळाची साई पालखी निघाली. हाच राम हाच श्याम. साईराम. किती वर्ष झाली काका पालखीमध्ये? मला 10 वर्ष. 10 वर्ष झाले. आणि आता आपलं वय कसं असेल? 63 वय, म्हणजे 52-53 वर्षापासून या पालखीत तुम्ही यायला लागले. 51व्या वर्षापासून, पण मध्ये ते कोरोनामुळे वगैरे हा, gap हा, हा. गेली थोडी. आणि खरंच काकांचं कौतुक करणार का 63व्या वर्षी म्हणजे 60 पार केल्यानंतर सुद्धा काकांचा जोश कायम आहे आणि पालखीत बाबांच्या भेटीची जिद्द कायम आहे. काय म्हणतात? ओम साईराम. बघा माऊली कसे घाटामध्ये पाण्याची सेवा देतात. शिर्डीत सदा धुनी जळते तीच द्वारका माई. चला रे जाऊया सारे आपण शिर्डीला पायी पायी. चला रे ओम साई सेवा मंडळ डोंबिवली या पालखीमध्ये आपण बघितलं की अक्षरशः 10 वर्षाच्या मुलापासून अवघे 63 वर्षांच्या काकांपर्यंत पालखी पदयात्री चालतायत. म्हणजे वयाचं मर्यादा म्हणतात ना, तसं कुठे आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे तशी आपण जर वया मर्यादा घालायला गेलं तर आपण घालू शकतो, पण मनाला कोण सांभाळेल? बाबांच्या भेटीची आस जी लागलेली असते त्या छोट्या मनाला आणि मोठ्या मनाला कोण सांभाळेल? तसं काहीसं दृश्य आपल्याला या पालखीत बघायला मिळत आहे. ओम साईराम. राजाची पत्र डोंबिवली या मंडळाची साई पालखी निघाली. ओम साई सेवा मंडळ राजाची पत्र डोंबिवली या मंडळाची साई पालखी निघाली. साऱ्या भक्तांची आई माझा शिर्डीचा साई. साऱ्या भक्तांची आई माझा शिर्डीचा साई. ओम साई सेवा मंडळाचे पालखीचे तटस्थ साई सेवक म्हणजे आमचे अरविंद माऊली. माऊली स्वागत आहे तुमचं. ओम साईराम तुम्हाला. ओम साईराम. माऊली पहिल्यापासून तुम्ही आहात ना पालखीत? हो हो, पहिल्यापासून. म्हणजे काय एकंदरीत एवढ्या वर्षांचा जो प्रवास आहे, काय वाटतं तुम्हाला आता पालखीची परिस्थिती जी आहे? की म्हणजे प्रत्येक दरवर्षी हा, वाढतच वाढतच चाललेली आहे. चाललेली. बरोबर. आणि पूर्वी तुम्ही फक्त 35 जण जायचं आणि आज जवळपास 500 पर्यंत पोहोचले. 17 जण होती, हा. 35 जण वाढले, असे करत आता 500च्या वर चाललेलं आहे. 500च्या वर चाललंय. म्हणजे आकडा करणं आपल्या हातात नाही, ते बाबांच्या हातात. बाबांच्या हातात आहे. बाबांच्या हातात. आणि या 20 वर्षामध्ये 10 पालख्या झालेल्या अरे बाप, आपल्यातून वेगळ्या झाल्या. अच्छा अच्छा, खूप भारी. अजून हा प्रवास असाच उत्तर वाढत जाऊन देत. हीच बाबांच्या चरणी प्रार्थना. ओम साई. ओम साईराम. मंडळी, आपण मगाशी कोल्हापूरहून आलेला आपला कट्टा रांगडा गडी बघितला. आता बघा माणगाव, कोकणातून पण लोक येत आहेत आमच्या पालखीमध्ये. कसं वाटतं माऊली तुम्हाला? तुम्ही किती वर्ष आली येत आहे? पहिलंच वर्ष आहे. माझा पुढच्या वर्षी नाही येणार. आणि तुम्ही माऊली दरवर्षी येणार. काय नाव काय आपलं माऊली? अथर्व शिंदे. आणि तुम्ही भाऊ आहे? क्या बात आहे. बघा श्याम आणि राम यांची जोडी. आम्ही आता राम श्याम जोडलंय. माणगाववरून येतात. क्या बात आहे. वा साई. पुन्हा संत्र्याचा प्रसाद मिळालेला आहे. माऊली संत्र घेतलं काय? ओम साईराम. ओम साईराम. माऊली या पालखीचं वैशिष्ट्य असं की हे 21व्या वर्षात पदार्पण केलं आहे. हे आपण प्रत्येकाच्या तोंडून ऐकलं की 35 जण निघाले आणि आज 500 मध्ये रूपांतर झालं. आणि त्या पालखीचा मी एक भाग आहे, त्यामुळे मला खूप अभिमान वाटतो. आणि विशेष अभिमान याचा की माझा 2010ला जेव्हा मी 2000 मध्ये जेव्हा पेपर दिलं 10वीला, त्याच्यानंतर पालखी सेवेत आलो. त्याच्यानंतर 20 पालख्या पूर्ण आल्या आणि हे मंडळाचं 21वं वर्ष आणि माझं सुद्धा 21वी पालखी आहे. त्यामुळे खूप भारी वाटतंय. या सगळ्या माऊलींना त्यात धन्यवाद. या सगळ्या माऊलींनी मला येण्यासाठी, पालखीमध्ये येण्यासाठी सूचना केली. बाबांची आज्ञा समजून आपण आलो आणि सगळे आपले बाबाच आहेत. ओम साईराम माऊली. सद्गुरू साईनाथ महाराज की साई
हे आमचे नरू माऊली आहेत, नरू माऊली. यांना हाक मारली नरू की मला मी पण मागे वळून बघतो. आमचे गाववाले असतात. माऊली ओम साईराम माऊली, काय म्हणतास? चालला तुमचा काय चाललं आमचा? बाबांनी बोलवलं नाही असं प्रमाणे हा. चाललं आहे बाबासोबत. माऊली कितवी पालखी आहे यावर्षीची? 12 वर्ष आहे. 12 वर्ष. 12 वर्ष. आणि मालवणी भारी बनतात आपले माऊली. ओम साईराम जवळ आलेला आहे. जय भवानी. लवकर लवकर आला. किती वाजले आहेत? 7:43. पहिल्यांदा आज स्पॉट आहे की इतका जवळ आहे. 8 किलोमीटरचा प्रवास होता फक्त, जवळपास माझ्या. भारी. पोरगा ज्याला आपण पहिल्या पालखीत बघितलेला सम्यक. असून दे सम्यक ना. किती वय आहे तुझा? 10 इयर्स. हे त्याचे वडील आहेत. ओम साईराम. 10 वर्षाचा पहिल्यांदा आलाय ना तू? कशाला दुसऱ्यांदा आला? कशाला आला? कशाला पण तू डायरेक्ट कारने जायचं ना, गाडीने. चालायला आवडतं तुला? साईबाबांना आवडतं भेटायला. मस्त. अरे वा, क्या बात. आज श्रद्धा पूर्ण झाली. आता दरवर्षी येणार जेव्हा आता मोठा होईपर्यंत येणार. क्या बात आहे. ओम साईराम. तुझी अशीच इच्छा बाबा नेहमी पूर्ण करत राहत. ओम साईराम. हॉल बघा काय माऊली, एक नंबर स्पॉट आहे हा. पहिलंच माऊली. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पाचं दर्शन. सगळे पळाले जागा पकडायला. गेट उघडला आणि सगळे पळाले. बघा कसं वाटतं बघा माऊली. वा क्या बात आहे. इथे आज धमाल होणार आहे, धमाल. माऊली ओम साईराम सगळ्यांना. हे आमचे सर्व बुवा मंडळी आहेत पालखीचे, जे सकाळी 3 वाजल्यापासून पालखीच्या सेवेत रुजू होतात. बरोबर माऊली? सकाळी 3 वाजता आपल्याला जाग पण नसते आणि एवढे थकलेले असतात साई सेवेकरी, तरी सुद्धा त्या बाबांच्या आदेशाला जागून, बाबांचा आदेश मानून बाबांची सेवा करतात. हे सर्व माऊली. माऊली खरं तुमच्या या सेवेला तोड नाही आणि माझे शब्द नाहीत आणि मला शब्द करण्याची माझी कुवत नाही तुमचं सेवेचं वर्णन करायला. कारण तुमची सेवा जी आहे हे आम्ही इथे बसून बघत असतो. फक्त ते करणं आमच्या भाग्यात नाही म्हणण्यापेक्षा आम्हाला तेवढं जमणार नाही. कारण सकाळी 3 वाजता कडाक्याच्या थंडीत उठून तुम्ही सगळे बाबांना सजवता. खरं तुम्हाला हॅट्स ऑफ आहे या सगळ्या गोष्टीसाठी. मंडळाचे अध्यक्ष सुद्धा आहेत स्वप्नील माऊली. ओम साईराम माऊली तुम्हाला. हा ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. तरी पण आपण एक प्रमुख मार्गदर्शक असं म्हणूया स्वप्नील कांबळे माऊली आहेत. माऊली तुम्हाला विचारायला आवडेल मला की पालखीला आपण सुरुवातीला ऐकलं की पालखीला 35 जणांपासून 500चा प्रवास आपण बघितलाय. आजच्या दिवशी काय पालखीची स्थिती आहे आणि तुम्हाला अजून काय पुढे लक्ष आहे की पालखी अजून कुठपर्यंत पोहोचायला पाहिजे? सर्वप्रथम तर आपण ही पालखी पहिला जेव्हा आम्ही गेलेलो 35 जण एप्रिल महिन्यामध्ये गेलेलो बाबांचा फोटो घेऊन. त्या टायमाला असं होतं की बाबांचा फोटो हातामध्ये, पायात चप्पल नाही, डांबरावरती पाय ठेवला असं होतं ते गादीवरती पाय ठेवलं होतं, म्हणजे एवढं गरम होतं. तेव्हा आमच्यावर 5 लेडीज होते ज्यांनी आम्हाला ही सेवा दिलेली होती जेवणाची वगैरे सगळी. हे 35 करता दुसऱ्या वर्षी आम्ही 250 झालो, तिसऱ्या वर्षी आम्ही 450 झालो. त्या इन बिटवीन आम्ही असं बघितली काही साईभक्त जे आमच्यावर चांगले वागणूक नाही करत, जे मंडळ शिस्त पालन नाही करत. आम्ही असं नाही की आम्हाला 500 पद्धती घेऊन जायचे, आम्ही 50 असेल तरी चालेल, पण आम्ही चांगले पद्धती घेऊन जाणार आमचा विचार आहे. भविष्यामध्ये 2 दिवसात माझी इच्छा आहे अशी आहे की माझी मुलगी जेव्हा मोठी होईल त्याची डोंबिवलीतून लेडीज पालखी काढेल, ही माझी इच्छा आहे. क्या बात आहे. ओम साईराम. ओम साईराम. नक्कीच माऊली. सूचनात्मक संदेश आपल्या साई सेवकांना, आपल्या साई माऊलींना काय कराल तुम्ही? ही जी पालखी आहे, ही जी बाबांची सेवा आहे, ही आमचं हा एक ध्येय असं आहे की ह्या पुऱ्या विश्वामध्ये की बाबांचं जे छोट्यापासून मोठ्यांपर्यंत की जी येणारी भावी पिढी, हा आमचा एक आदर्श आहे त्यांना की जी भावी येणारी पिढी त्यांच्यासाठी ही हा मार्ग जर आपण दाखवला त्यांना तर त्यांना समजणार आहे. या पालखीमध्ये
सगळ्यात महागडी पालखी 1001 रुपये आपण फॉर्मचे घेतो. इतर डोंबिवलीमध्ये बरेचसे पालखी आहेत, 1 रुपये, 100 रुपये, 350 रुपये फ्री ऑफ कॉस्ट. पण आपल्याकडे असे साई भक्त आहेत जे खरोखर साई सेवाला आलेले आहेत. 1000 रुपये. वा, क्या बात आहे. नक्कीच नक्कीच मला माऊलींचे विचार ऐकून खूप म्हणजे मला आता शब्द नाही सुचत आहे तुम्हाला काय यापुढे बोलावं. तुमचे विचार नक्कीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत आलो आहोत आणि असेच पोहोचवत राहू, जेणेकरून साई सेवा काय असते ही आपण नक्कीच दाखवण्याचा यातून प्रयत्न करतो. खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा आणि तुम्हाला सर्वांना ओम साईराम. मंडळी, पालखी बाबा प्रस्थान झालेलं आहे. बाबा थांबलेले आहेत, आसनस्थ झाले. हॉल बघा माऊली, क्या बात आहे. पूर्ण ओम साईराम माऊली. आपली स्वप्नील माऊलीनं तर आपण पहिल्यापासून बघत आहोत, पण त्याच्या म्हणतात ना पडद्यामागचे कलाकार सुद्धा असतात, ते कधी पुढे येत नसतात. त्यापैकीच मी नक्कीच ओळख करून देईन. आपले काका स्वप्नील माऊलींचे वडील आहेत आणि मोठे बंधू किरण माऊली. तुम्हाला सगळ्यांना ओम साईराम. तुम्हाला खरंच एकत्र बघून फार म्हणजे दत्तमूर्तींची आठवण झालं का, कारण तिघांनी साई सेवेत अक्षरशः झोकून दिलंय. जसे वडील म्हणजे जसं नांगर चालतं, जोत चालतं आमच्याकडे म्हणतात गाव कोकणात, जसं जोत जातं तसं मागची सगळी मंडळी त्या सेवेला आहात आणि सगळेच तुम्ही अध्यात्मात गेलेले आहात, त्यामुळे खूप भारी. काका, तुम्हाला मला कानावर पडलं की तुम्हाला काहीतरी भिक्षे संदर्भात काहीतरी नंबर मिळाला, नक्की काय तो किस्सा आहे आम्हाला सांगा. भिक्षा बाबांचा कार्यक्रम असतो. हां, पूर्ण गावामध्ये भिक्षा झोळी घालून भिक्षा मागायची असते. हां, म्हणजे घरोघरी जाऊन भिक्षा मागायची असते. त्यामध्ये मला 500 लोकांमध्ये माझा नंबर लागला होता. अरे वा. म्हणजे हे असतात शिक्षा आपण काढायचे. तो सोहळा असा आहे की म्हणजे पाडणे फिरण्यासारखा आहे. अच्छा. त्या दिवसापासून मी आज बाबांची झोळी घालून भिक्षा मागता. भिक्षा मग तेव्हापासून ती प्रथा चालत आलेली आहे, ती दसऱ्या दिवशी झालेली आणि 500 लोकांमधून तुमचा नंबर आला. बाबांनी बरोबर जे चांदीचा सोन्याचं नाणं ते उचललं आणि तुम्हाला दिलं. क्या बात आहे. खरंच हा किस्सा मला पूर्ण माहीत नव्हता, फक्त भिक्षा मिळाली काहीतरी असं मग कानावर आलं म्हणून तुम्हाला विचारलं. खूप खूप छान. अशीच तुमची सेवा अखंड चालत राहून देत आणि त्याचा अमृत आम्हाला सुद्धा मिळवून देत. ओम साईराम माऊली. मस्त हॉल आहे. इथून बघा कसं वाटतं. सगळे माऊली आपले फार सगळीकडे एकदम आज पूर्ण विश्रांती घेणार आहेत, कारण बघायला गेलं तर आत्ता फक्त 6 वाजत आलेत, त्यामुळे आज मस्त आराम होणार आहे. आणि पुढे अजून काय बऱ्याच भजन आणि डीजेचा जल्लोष व्हायचा बाकी आहे. साईराम मामा, आम्हाला मामा म्हणूनच तुमची प्रसिद्धी आहे. माऊली, तुमची तुमचं नाव काय माऊली? हरी विठ्ठल म्हात्रे. हरी विठ्ठल म्हात्रे. आपले म्हात्रे काका आहेत, माऊलीच म्हणतात त्याला, आम्ही मामा म्हणतो. फार जुनं व्यक्तिमत्व आहे आपल्या पालखीतलं. 25 वर्ष झाली ना माऊली? 25 वर्ष झाली, म्हणून मी तुमच्याकडे खास आलो. मला तुम्हाला भेटायचा होता की कसं आहे माऊली, हा 25 वर्षाचा जो प्रवास आहे तुमचा, काय अनुभव आले, कशी सुख दुःख होती, बाबांनी काय काय अनुभव दिले तुम्हाला, ते थोडक्यात आम्हाला सांगा. अनुभव तर भरपूर आले, पण मी जे मंडळासाठी केलंय ते बाबाने माझं पूर्ण केलेलं आहे आणि त्याच्यातच माझं समाधान आहे. अच्छा, म्हणजे अनुभव बाबांचे 25 वर्षात जे आले त्याप्रमाणे तुम्ही काय एखादा किस्सा सांगाल का? तर मग ज्या गोष्टी मी माझे असं एक होता की या पालखीमध्ये इडली द्यायची होती मला, तर इडलीसाठी मी खूप तडफडलो 3-4 वर्ष. बाकी सगळं मी द्यायचो, पण ते माझ्या काही होत नाही. मग माझ्या रात्रभर दिवस मला झोप येत नव्हती. पण बाबाने मला तिकडे पालखीला असताना एखादा फोन आला की बोलतो इडली तुम्हाला मिळेल. त्यांनी माझा नंबर घेतला आणि दुसऱ्या दिवशी लगेच ती इडली घेऊन आम्हाला शहापूरमध्ये पोचती केली. क्या बात आहे. म्हणजे बाबा कशी इच्छा आपली पूर्ण करून घेतात याचं एक सुंदर उदाहरण आणि अनुभव सांगितला. खूप छान माऊली. अशीच तुमची 50वी लवकरात लवकर पदयात्रा लवकर पूर्ण होत आणि 50वी असली तर होणार. नक्कीच होणार. ओम साईराम माऊली. ओम साईराम माऊली. कोणता ग्रुप आपला? नाव असं काही नाही, पण कुठून आला? डोंबिवलीचीच आहे. अच्छा, मला एक प्रश्न सर्वांना विचारायचा आहे. तुम्ही आता तो सगळ्या ग्रुपला विचारत जाणार आहे. सगळे म्हणतात की कशाला चालत बिलत जात आहे, एवढी दळणवळणाची साधन आहे, बस आहे, गाड्या आहेत सगळ्यांकडे, वंदे भारत ट्रेन झाली आहे, तर तुम्ही चालत जाऊन तुम्हाला भेटतं काय? श्रद्धा सगळ्यांचीच असते. हां पायाला पोट येतात ना, हां, त्याच्याने आपल्याला ती जाणीव होते किती पालखी चालून आपल्याला किती आनंद होतो. लोकांना वाटतं की नाही बाबा कोण पालखीत का जायचं, आपण तर ट्रेनने पण जाऊ शकतो, बसने, पण जी ती एक मजा असते ना पदयात्रा करायची, तो एक क्षणच वेगळा. ओके, तुम्हाला काय म्हणायचं माऊली याच्यावर?
नशिबवान लोकांनाच पदयात्रा मान मिळतो. अच्छा. सन्मान मिळतो. ते बरोबर शिर्डी. अच्छा. तर साईबाबा बोला ते. तुम्ही काय म्हणाल काका? आम्हाला एक मनशांती मिळते. मनशांती मिळते. पुढे तुमच्या पदयात्रा अशाच उत्तरोत्तर घडत राहू हीच बाबांच्या चरणी चालतो. ओम साईराम. जाऊन चालत जाऊन तुम्हाला काय माहिती? एवढे गाड्या आहेत, कार आहे, ट्रेन आहे, चालत जायचं कशाला? काय एवढे तुम्हाला पडले की चालत जायचं? काय सांगाल याच्याबद्दल? प्रत्येकाने एक वारी केलीच पाहिजे. का पण असं काय लिहिलेलं नाही कुठे? आपले जे कीर्तन सांगतात बुवाजी असतात हा ते पण सांगतात. हा. काय मला सांगितलं आधीपासून वारी केली. कुठली पण वारी करा. अच्छा. त्यांची वारी करा, साईची वारी करा किंवा अजून कुठली पण वारी करा. पण वारी केली पाहिजे. वारी केली पाहिजे. माऊली काय मिळतं वारी करून तुम्हाला? आनंद सगळ्यांनाच मिळतो. अजून काय मिळतं? पटापट सांगा माऊली, वेळ फार कमी आपल्याकडे. तुम्ही सांगा माऊली, वारी करून काय मिळतं? आनंदच मिळतो जास्त. आनंद मिळतो. पहिलं वर्ष आहे त्यामुळे जरा अजून. अच्छा. असाच तुमचा आनंद उत्तरोत्तर वाढत जाऊन देत आणि तुमच्या साई पालख्या नक्की पूर्ण होतील. ओम साईराम. सगळ्यांना प्रश्न पडतो पालखीमध्ये कशाला जायचं? चालत जाऊन काय मिळतं तुम्हाला? चालत जाऊन ट्रेन आहे, बस आहे, सगळं आहे, चालत जाऊन काय मिळतं? काय सांगाल याच्यावर? सांगा माऊली, सांगा. आपण जे नॉर्मल दर्शन घेतो हा ते दर्शन वेगळं असतं. हा. आणि 7 दिवस चालून हा. जे आपल्या देवाला आपण भेटतो हा आणि ते जे दर्शन घेतो हा. त्याचं जे आपण म्हणतो त्याच्या शब्दात रूपांतर नाही. अच्छा. आणि जी काही मनोकामना असते, इच्छा असते, ते हा. आपण त्या देवाला आवर्जून सांगतो 7 दिवसांनी. अच्छा. आणि त्याच्याकरता चालतो. त्यामुळे विलोभनीय विहंगम दृश्य असतं. अच्छा. तुम्ही काय सांगाल माऊली? की जेव्हा आपण पदयात्रा करतो ना हा. पालखी सोबत, हा. तेव्हा आपल्याला ऍक्च्युअली भक्तीचा प्रसार होतो. हा. आणि एक तर भक्तीचा प्रसार आणि एक धर्माचा प्रसार होतो. या बात आहे. ओम साईराम. तुमच्या अशाच पालख्या उत्तरोत्तर वाढत जाऊ देत आणि बाबा नेहमी तुम्हाला बोलवून देत. ओम साईराम. सगळे डोंबिवलीचे आहे तुम्ही? अच्छा. जास्त वेळ घेणार नाही आणि तुम्ही जास्त वेळ लावू पण नका. साधा प्रश्न आहे. सगळे जग म्हणतंय की हे लोक पालखीला चालत कशाला जातात? काय मिळतं यांना चालत जाऊन? बाबांनी एवढ्या गाड्या दिल्या, ट्रेन दिल्या, वंदे भारत ट्रेन दिली आहे. तुम्ही चालत 8 दिवस कशाला? काय मजा म्हणून येता का पिकनिकला येता? काय म्हणणं याच्यावर तुमचं? नाही का जाता बाबा? काय दुसरं काय उत्तर देईल? तुम्ही काय सांगाल माऊली? लेकिन बाबा ने ऐसा नहीं कहा कि चलती आओ. बाबा ने कहा कि ट्रेन से आओ, बस से आओ. आ सकते 7 दिन 8 दिन ऑफिस को खड़ा करके क्यों आते हैं? क्या मिल हाँ ओके. ओम साईराम. मागे माऊली बोला. स्वर्ग सुखाचे दिवस अनुभवायला वर्षातून एकदा मिळतात म्हणून. ओम साईराम. तुमच्या अशाच पालख्या उत्तरोत्तर पूर्ण होऊन देत ही साई चरणी प्रार्थना. ओम साईराम. ओम साईराम. आपल्याकडे जास्त वेळ नाही, फक्त एकच प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. पण तुम्हाला शिर्डीला चालत जाऊन 8 दिवस खाडा करून काय मिळतं? काय सांगाल याच्याबद्दल तुम्ही माऊली? साईबाबांना भेटायची इच्छा, चालत जायला पण इच्छा होती. चालत जाण्याची इच्छा आहे ना, ती ट्रेन आणि बसला. चालत जाण्याची मजा ही ट्रेन बस मध्ये नाही. तुम्ही काय सांगाल माऊली? चालत कशाला जाता? हरवले माऊली. सांगा माऊली तुम्ही. तेच हा बोला बोला बोला. अनुभव भेटतो ना, हा. वर्षानुवर्ष राहतो. म्हणजे जो 8 दिवसात जो अनुभव मिळतो तो वर्षासाठी पूर्ण असतो. पुढच्या वर्षी पण दुसरा अनुभव येतो. क्या बात आहे. ओम साईराम. टाळ्या वाजवा माऊलींसाठी. भारी उत्तर दिला एकदम. ओम साईराम माऊली. तुमच्या अशाच पदयात्रा उत्तरोत्तर बाबा पूर्ण करत देत ही साईं चरणी प्रार्थना तुम्हाला सगळ्यांना. ओम साईराम. माऊली. ओम साईराम. हे पालखीतलं आमच्या खूप लाडकं व्यक्तिमत्व आणि खूप मानाचं व्यक्तिमत्व आहे आणि माझ्यासाठी पण खास आहे, कारण माझ्या आईचे गाववाले आहेत. बरोबर माऊली? बरोबर. मालवण मसुऱ्यातले आपले हरिभाऊ चव्हाण हे आपले, यांची विशेष सेवा अशी आहे की नॉनस्टॉप पालखी घेण्यासाठी, म्हणजे 15-15, 20-20 किलोमीटरचं अंतर हे पालखी खांद्यावरून पालखी सोडत नाहीत. म्हणजे बाबांची त्यांना आज्ञा असते. काय माऊली कसं वाटतं म्हणजे त्यावेळेला जेव्हा तुम्ही पालखी खांद्यावर घेता? पालखी खाली आली की एकदम मस्त फील होतं. असं वाटतं की पालखी सोडूच नाही. पण पाहायला काय टोचत नाही का एवढं? तुम्ही नॉनस्टॉप कशी काय? त्यावेळी काय आनंदच आहे ना. त्यावेळी काय असं फक्त एकच आनंद असतो की बाबा आपल्या खांद्यावर बसले. अच्छा. आपण त्यांना घेऊन चाललो, त्यांच्यासोबत चाललो. आणि हे जे लोक बोलतात की पालखीत चालून तुम्हाला काय मिळतं, याच्यावर तुम्ही काय सांगाल? एक आनंद, समाधान, बाबांचा आशीर्वाद. पण आपण ट्रेन मधून पण जाऊ शकतो, बस मधून पण जाऊ शकतो. पायी प्रवास कशासाठी? पायी प्रवास करण्याचा एक
वेगळाच हे असतं, आनंद असतो, समाधान असतं आणि ते त्यांना बोलून समजणार नाही, त्यांना स्वतःला यावं लागेल. खूप छान वाटलं माऊली तुमच्याबरोबर हा प्रवास असाच पुढे तुमच्यासोबत असून देईल अशी आमची नक्कीच इच्छा असेल. ओम साईराम. इथे कसे आचारी लोक आहेत. ओम साईराम. पदयात्रेमध्येच काय सगळं जेवणाचं करता की अजून पण काय ऑर्डर्स वगैरे घेता? लग्नाचे घेता. मग पदयात्रेमध्ये येऊन आवडतं का? 8 दिवस थंडी वाऱ्याचं चालायचं आणि ही सगळी सेवा करायची कसं वाटतं माऊली तुम्हाला? आवडतं. ते कॅटरिंग टीम आहे म्हणजे आमच्या साई सेवकांच्या पोटाची काळजी जे घेतात 8 दिवस, त्यांना काही त्रास पण नाही झाला पाहिजे. ही सगळी टीम इथे. माऊली सगळ्यांना ओम साईराम. आणि गणपत माऊली तिथे आहेत, फार जुने व्यक्तिमत्व आहे ते कॅटरर्समध्ये आणि अनुभव आहेत. माऊली तुम्हाला सुद्धा मोठा साईराम, कारण तुमच्या सगळ्या मार्गदर्शनाखाली हे सगळे करतायत. कसं वाटतंय माऊली एकंदरीत 8 दिवसाचा प्रवास? एकदम मस्त. तुम्ही मस्त तर आम्ही पण सुस्त. तरी पण या 8 दिवसाच्या थंडी वाऱ्याच्या प्रवासात आम्ही चालतो, तर तुम्ही जे आम्हाला ही सेवा देताय, सगळी भाजी आता हे सगळं 3 ते 2 वाजल्यापासून चालू असतं, काय वेगळा अनुभव काय सांगाल? काय सांगाल माऊली? 11 वर्ष. मोठ्याने बोला थोडं माऊली. बिंदास. जे नियम आहेत आणि जी व्यवस्था करतात अतिउत्तम आहे, व्यवस्थित आणि आम्हाला पण कोणाला त्रास होणार नाही अशा पद्धतीचं नियोजन आहे. अच्छा, म्हणजे शिस्तबद्ध पालखी आहे. त्या पालखीची जी सेवा करायला भेटते आम्हाला. अच्छा अच्छा. जी साईची सेवा करायला भेटते. माऊलींना सुद्धा समाधानाने, म्हणजे जो म्हणतात ना की अन्न शिजवते वेळी जे मन तृप्त लागतं ते जर असेल तर खाणाऱ्याचंही मन तृप्त होतं. बरोबर आहे की नाही माऊली? ओम साईराम. माऊली तुमची सेवा ही अशीच अखंड आम्हाला मिळत राहावं ही साईचरणी प्रार्थना. ओम साईराम. ओम साईराम. सूप आहे आज सर्वांना थंडीच्या दिवसात. ओम साईराम. ओम साईराम. मंडळी भजन झालेलं आहे आणि आता डीजेची मजा चालू आहे. डीजेच्या गाण्यावर, बाबांच्या गाण्यावर नाच चालू आहे. फुल धमाल. डीजेची मजा. मंडळी, पालखी साई पदयात्रा संपलेली आहे, संपन्न झालेली आहे. घरी आलेलो आहे. हा जो आता आपण व्हिडिओ बघितलात, प्रत्येकाची मतं बघितली त्यावर माझं वास्तविक आणि आध्यात्मिक मत काय याच्यावर मी बोलणार आहे. पण त्यापूर्वी ओम साई सेवा मंडळ राजाजी पट डोंबिवली या मंडळाचं पहिल्यांदा या मंडळातून पालखी पदयात्रेला गेलेलो. मंडळाचं नियोजन, मंडळाची शिस्त अतिशय वाखाणण्याजोगी आहे. हे मी नेहमी बोलत आलो. ह्याचा अनुभव मला घेण्याची संधी स्वप्नील कांबळे माऊली यांच्या मार्फत मिळाली, यांच्या सूचनेतून मिळाली. त्यासाठी मी त्यांचं खरोखर आभारी आहे. आणि अशीच माझी सेवा जितकी शक्य होईल तितकी या मंडळासाठी, बाबांसाठी देण्याचा मी यापुढे उत्तरोत्तर नक्कीच प्रयत्न करत राहीन. सर्व पालखी पदयात्रींचे ज्यांनी मला सहकार्य केलं, सांभाळून घेतलं, एक गुरुबंधू म्हणून नेहमी मला पाठीशी राहिले, त्यासाठी सर्वांना ओम साईराम. आणि आता आपण या मुद्द्याकडे येऊया की ज्या सगळ्या माऊलींना आपण प्रश्न विचारले की जगात सगळे म्हणतात, बरेच लोक म्हणतात की काय मिळतं तुम्हाला पदयात्रेला जाऊन, काय सगळं, काय एवढी गरज आहे, सगळे सुट्ट्या करून खाडा करून ऑफिसला एवढं 10-10 दिवस जाण्याची काय गरज आहे. बरेच बॉस लोक पण म्हणतात बरेच जणांची. तर त्याच्यातलं वास्तविक आणि आध्यात्मिक असं 2 उत्तर जी माझ्या मनाला पडतात. त्याच्यातलं वास्तविक उत्तर असं आहे की जे मला कोणीतरी सांगितलेलं आहे की फार पूर्वी जेव्हा दळणवळणाची साधनं नव्हती, जेव्हा गाडी घोडा नव्हता, अक्षरशः लोक चालत मैलोन मैल देवदर्शनाला जायचे फार पूर्वी.
तर ती जी प्रथा होती ही आपल्या महाराष्ट्रात जास्त करून होती, जिथे आपण वारीला पंढरपूरच्या विठो माऊलीला दर्शनाला जात होते लोक, साई शिर्डीला जात होते, पायी चालत जात होते. तीच प्रथा मुंबईतील काही मंडळ पुढे येऊन त्यांनी ती प्रथा सुरू ठेवली आणि महाराष्ट्रातली ही परंपरा जागृत ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यातून ह्या पालखी पदयात्रा पुढे संपन्न होत गेल्या. आज लाखोनी पालखी पदयात्री मंडळ आहेत, पण त्याच्या मागचा भाव आहे. आता बरेच काही गोष्टी चुकीच्या होतात, पण आपण त्याच्याकडे न बघता ज्या महत्वाच्या गोष्टी जे की ओम साई सेवा मंडळ सारख्या मंडळ जी अति खरोखर सेवेसाठी पालखी पदयात्रा मंडळ सुरू केलंय त्यांच्याकडे आपण बघितलं पाहिजे. हे झालं वास्तविक उत्तर. आणि आध्यात्मिक उत्तर जर तुम्ही विचाराल तर माझं मत असं आहे की अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्याच्या मागोमाग कोणतं दान येतं ते म्हणजे शरीर झिजवणं. आणि हे थोर गायक जे सच्चिदानंद अप्पा यांनी त्यांच्या वक्तव्यातून सांगितलेलं की शरीर जेव्हा तुम्ही देवासाठी झिजवाल त्याहून दुसरं दान हे कोणतं दुसरं नसतं. खरंच हे मला पटलेलं आध्यात्मिक उत्तर आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा. असेच पुढे छान छान व्हिडिओ यापुढेही आणण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत टाटा बाय बाय. देव पाठीशी आहे. ओम साईराम. साई पालखी निघाली.